बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय. या 13व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायात आतापर्यंत आपण 10 भाग पाहिलेले आहेत आणि 285 ओव्या पाहिलेल्या आहेत. आज आपण भाग 11 पाहणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झाले हे थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर जसं आपण पाहत आहोत की हा 13वा अध्याय म्हणजे प्रकृती पुरुष विवेक योग आहे किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असेही त्याला म्हणतात. तर या अध्यायामध्ये आपलं जे शरीर आहे त्या शरीराला क्षेत्र असं म्हटलेलं आहे आणि शरीराला क्षेत्र म्हणतात असे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनास की सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे. आता या शरीराला क्षेत्र असं का नाव दिलेलं आहे तेही आपण पाहिलं की जशी आपली शेती असते, शेती आपण पिकवतो, त्यातून धनधान्य घेतो, नंतर भाजीपाला पिकवतो, तसंच या शरीराच्या मार्फत जे काय आपण व्यापार करतो आणि त्यातून आपल्याला जे मिळतं ते म्हणजे सुख किंवा दुःख मिळत असतं. तर म्हणून या शरीराला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आता हे हे जे शरीर आहे याच्यावर मालकी कुणाची आहे, याच्यावर मालकी कुणाची आहे? हे शरीर तर बनलेलं आहे पंचतत्वांपासून, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, आकाश आणि वायू यापासून हे क्षेत्र म्हणजे हे शरीर बनलेलं आहे. पण याच्यावर सत्ता कोणाची आहे, हे कुणाच्या मालकीचं आहे? तर जे कर्मवादी आहेत किंवा जे सांख्यमतवादी आहेत किंवा जे संकल्पवादी आहेत किंवा कालवादी आहेत किंवा स्वभाववादी आहेत, या प्रत्येकाने आपापली मते सांगून पटवून देण्याचा प्रयत्न केला की हे शरीर कोणाचं आहे, पण त्यांना ते काही जमलं नाही. नंतर श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे शरीर जे आहे हे नेमकं काय आहे, हे शरीर म्हणजे काय, हे क्षेत्र म्हणजे काय, हे मी तुला सांगतो असं म्हणतात. आता हे शरीर म्हणजे नेमकं काय आहे किंवा हे क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे हे सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. 36 तत्वामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, नंतर बुद्धी आहे, सुख दुःख आहे, प्राण, पंचप्राण, उपप्राण आहेत, ज्ञानेंद्रिय आपण बघितलं आता, नंतर द्वेष, इच्छा, या सगळ्यांच्या पासून या 36 तत्वांपासून जे बनतं त्याला हे क्षेत्र असे म्हणतात. आता त्यानंतर भगवंत असं सांगतात की ज्ञान म्हणजे काय, एखाद्या पुरुषाला ज्ञान झालेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे हे कसं कळायचं? तर त्यासाठी हा जो 7वा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये याचं पूर्ण विवेचन आलेलं आहे. त्या 7व्या श्लोकाचंच आपण आतापर्यंत निरूपण करत आहोत, एवढे दिवस झालेले आहेत. त्यातलं
तर हे 7व्या श्लोकाचा पर्यंत आपण श्लोकार्थ वाचूयात म्हणजे लक्षात येईल, की मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, अहिंसा, शांती म्हणजेच शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतःबाह्य चतुर्भुजपणा, स्थिरता आणि आत्मसंयम. आता यातला आपण सध्या फक्त अहिंसा बघत आहोत. तर अहिंसा म्हणजे नेमकं काय? अहिंसा म्हणजे हिंसेचा विरुद्धार्थी शब्द आहे. हिंसा म्हणजे काय? एखाद्या प्राण्याचा आपण जीव मारणं किंवा त्याला त्रास देणं. त्याला हिंसा म्हणायचा. त्याच्या विरुद्ध काय? की त्याला त्रास न देणं. एखाद्या प्राण्याचा, जीवाचा, लहान कीटकाचा सुद्धा आपल्या जीवाप्रमाणे त्याला जीव मानणं. त्याचं प्राणाचं हरण न करणं, त्याला त्रास न देणं म्हणजे अहिंसा. आता हे एवढं सूक्ष्मपणे यात सांगितलेलं आहे, की आपण श्वासोच्छ्वास जो घेतो, त्यात सुद्धा बरेचसे आपल्या डोळ्याला न दिसणारे असे कृमी, असे बारीक बारीक अगदी डोळ्यालाही न न दिसणारे असे कृमी आपल्या नाकावाटे फुफ्फुसात जात असतात आणि तिथे त्यांचा मृत्यू होत असतो. त्याही एवढ्या डोळ्याला न दिसणाऱ्या जंतूंचा सुद्धा आपण विचार करावा. एवढं सूक्ष्मपणे याच्यात अहिंसेच्या बाबतीत लिहिलेलं आहे. आता ही झाली अहिंसा जीवाच्या संदर्भामध्ये. पण एवढ्यावरच ही गीता थांबलेली नाहीये. हे ज्ञान, ही गीता, ही अगाध आहे. त्यातलं ज्ञान हे अगाध आहे. हे कशावरून लक्षात येतं? तर हे फक्त जीवहिंसेच्या बाबतीत यात ज्ञान दिलेलं नाहीये, सांगितलेलं नाहीये, तर शब्द हिंसेच्या बाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे आपण बोलावं कसं, काय बोलावं, काय बोलू नये. आपल्या शब्दानं आपण बऱ्याचशा गोष्टीची हिंसा करत असतो. मग शब्द कसे वापरावेत, कुठले शब्द वापरावेत, कशा पद्धतीने समोरच्याशी बोलावं, या संदर्भात सविस्तर याच्यामध्ये दिलेलं आहे, की आपले शब्द टोकदार नसावे, धारदार नसावे. म्हणजे काय? आपल्या शब्दाने ऐकणाऱ्याला इजा होऊ नये. अजून काय बाबा? अजून कशा पद्धतीने हे शब्द असायला हवेत? तर अजून हे शब्द असे असायला हवेत, की आपल्या शब्दांमुळे, आपल्या बोलण्यामुळे कुणाचा ठरलेला बेत मोडेल, कोणास भीती वाटेल, कुणी डचकून जागा होईल किंवा कोणाला पीडा होईल, अशा पद्धतीने आपण बोलू नये, असं इथे सांगितलेलं आहे. तर मग मग शब्द असावेत तर कसे? मग बोलणं असावेत तर कसं? तर यात स्पष्टपणे दिलेलं आहे, की आपले शब्द, आपलं बोलणं हे आई-वडिलांच्या उपदेशाप्रमाणे असावेत. बघा, या जगामध्ये आई आणि वडील हे दोघंच असे आहेत, की जे निस्वार्थीपणे आपल्याला सल्ला देत असतात. अगदी निस्वार्थीपणे ते सल्ला देत असतात. कारण मुलाचं कल्याण हाच त्यांचा उद्देश असतो. तर इथेही तेच सांगितलेलं आहे, की आई-वडिलांच्या उपदेशाप्रमाणे आपले शब्द असावेत. आणि काय, की अजून कसे असावेत ते शब्द? तर ते खरे असावेत. सगळ्यात पहिल्यांदा शब्द आलेला आहे, ते खरे असावेत. म्हणजे खोट्याचा लवलेशही त्याच्यामध्ये नसावा. आणि काय, मऊ असावेत. मऊ म्हणजे काय, टोकदार नसावेत, धारदार नसावेत, एकदम मऊ असावेत. परिमित व प्रेमळ असावेत. शब्द कसे असावेत? परिमित आणि प्रेमळ असावेत. अजून काय असावे, की ते अमृताच्या लाटांप्रमाणे ते तोंडातून निघायला हवेत. एवढं हे आपले शब्द चांगले असायला हवेत. अजून काय सांगितलेलं आहे, की आपल्या वाक्यांमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये अटी असू नयेत, अवसान असू नये, कपट असू नये, हेही सांगितलेलं आहे. किंवा शंका, आशा, ठकबाजी अशा गोष्टी आपल्या शब्दांमध्ये असू नयेत.
ह्यालाच शब्द हिंसा असं म्हटलेलं आहे. आपण अहिंसेचा पाठ बघत आहोत. त्याच म्हणजे जीवाची हिंसा हा एक भाग झाला, पण शब्द हिंसाच्या संदर्भात सुद्धा या ज्ञानेश्वरीमध्ये जे आलेलं आहे त्यात हे सांगितलेलं आहे की आपले शब्द असावेत कसे, टोकदार असू नयेत, धारदार असू नयेत. आपल्या शब्दांनी समोरच्याला इजा होईल असे शब्द आपले असू नयेत, किंवा आपल्या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटी असू नयेत, कपट असू नये, आशा, शंका, ठकबाजी हे सुद्धा असू नयेत. तर इथपर्यंत आपण काल पाहिलेलं होतं. आता आज भाग नंबर 11, 285 ची ओवी. हलवतील रोमावळी, या लागी आग न कुरवाळी, नखांची गुंडाळी बोटावरी, आधी तव करण्याची अभावो, परी ऐसाही पडे प्रस्तावो, तरी हाता हाची सरावो, जे जोडी जती, का नाभिकारा उचलिजे, हातू पडली जिया देईजे, ना तरी आर्त ते स्पर्शिजे, आळूमाळू, हेही उपरोधे करणे, तरी आर्त भय हरणे, नेणती चंद्र किरणे, जिव्हाळा तो, पावनी तो स्पर्शू, मलया निळू खरपुसू, येणे माने पशु कुरवाळणे. अंगावरील लवेस म्हणजे अंगावरील केसास इजा होईल म्हणून जो अंगावरून हात फिरवत नाही, बोटांची नखे वाढली असता हिंसा होईल म्हणून जो ती वाढवतो, ती म्हणजे नखे वाढवतो. किंवा काय सांगितलेलं की अगोदर कोणती गोष्ट हाताने करायची नाही, परंतु प्रसंग आलाच तर हात जोडल्याशिवाय दुसरा अभ्यास ज्याला ठाऊक नाही, किंवा हाताने व्यापार केलाच तर दुसऱ्यास हात उचलून अभयवचन देणे, किंवा एखादा कोणी पडत असल्यास त्याला हाताने सावरणे, अथवा पीडित मनुष्याच्या अंगावर हळूच हात फिरवणे, या गोष्टी मोठ्या संकटाने जो करतो, तथापि पीडित मनुष्याची चिंता दूर करतो व त्याच्या करण्याने जो कृपेचा पाझर सुटतो, तसा चंद्र किरणांनाही सुटणे कठीण आहे. त्याच्या हाताचा स्पर्श होता क्षणीच मलय पर्वतावरील वारा ही पीडित मनुष्यास कठीण वाटतो व अशा मृदू हाताने तो पशुही कुरवाळतो. बघा, आता इथं आपल्याला सज्जनांची लक्षणं सांगितली आहेत. सज्जन कसा असतो की जो अजिबात हिंसा करत नाही. म्हणजे काय, अंगावरील केसांना सुद्धा इजा होईल म्हणून तो अंगावरून हात फिरवत नाही, एवढा तो विचार करतो. अजून काय करतो की हाताची नखे कापत नाही, कारण नखे कापताना नखांना इजा होईल म्हणून तो नखे सुद्धा कापत नाही. ज्याचे हात फक्त समोरच्या व्यक्तीसमोर जोडण्याशिवाय दुसरा त्याला कुठली सवय नसते, किंवा समोरच्याला तो पडत असताना त्याला सावरण्यासाठी तो त्या हातांचा वापर करतो, किंवा मनुष्याच्या अंगावरून हळूच हात फिरवण्यासाठी, प्रेमानं हात फिरवण्यासाठी किंवा अभय वचन देण्यासाठी तो त्या हातांचा वापर करतो. म्हणजे त्या हातांनी कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये याची तो परोपरीनं काळजी घेतो. म्हणजे काय की ज्याच्या मनात अहिंसा आहे तीच त्याच्या अवयवातून, शरीरातून दिसून येते, नाहीतर दिसून येणार नाही. मनातच नसेल तर तुमच्या वागण्यात कशी येणार आहे ते, असा त्याचा अर्थ आहे. जे सदा रिते मोकळे, जैसी चंदनांगे निसळे,
न फळताही निरफळे होतीची ना. आता असो हे वागजाळ, जाणे ते करतळ, सज्जनांचे शीळ स्वभावा जैसे. आता मनतयांचे सांगो म्हणे जरी साचे, तरी सांगितले कोणाचे विलास हे. काही शाखा नव्हे तरू, जळे विण असे सागरू, तेज आणि तेजाकारू आन काही. अवयव आणि शरीर हे वेगळाले काय कीर, की रसू आणि नीर सिनानी आथी. जे हात नेहमी मोकळे असतात आणि चंदनाच्या झाडाचा कोणताही भाग थंडगार असतो व त्याला फळे न येताही तो निष्फळ आहे असे कोणास वाटत नाही. आता हे वाक पांडित्य राहू देत. आता हे बघा, इथं आपल्याला काही जे सज्जन लोक आहेत ज्यांच्या मनात हिंसा अजिबात नाहीये, त्या संदर्भात इथे सांगितलेलं आहे. आता पुढे काय म्हणतात भगवंत, की आता हे वाक पांडित्य राहू देत, म्हणजे आता हे बडबड आता राहू देत. सज्जनांचे शील व स्वभाव ही जशी असतात तसेच त्यांच्या हातचे आचरणही असते. जे सज्जन असतात त्यांचा शील आणि स्वभाव जसं असतं तसंच त्यांच्या हातचे आचरण असते. जसा स्वभाव तसं आचरण. रागीट स्वभाव असेल तर आदळआपट करणार, प्रेमळ स्वभाव असेल तर समोरच्याला समजून घेणार. जसा स्वभाव तसं आचरण असतं. आता त्यांचे मन कसे आहे म्हणून जर सांगावेसे झाले तर ह्या ज्या गोष्टी वर्णन केल्या ती कृती कोणाची आहे? आता अशा सज्जन लोकांचं मन कसं असतं याचं वर्णन इथे केलेलं आहे. म्हणजे मनात जर नसेल तर ते कृतीत कुठून येणार आहे? तुमच्या मनात पहिल्यांदा अहिंसा असली पाहिजे तर ती कृतीमध्ये येते. तर तेच इथं सांगितलेलं आहे. आता ज्यांचे मन कसे आहे म्हणून जर सांगायचे झाले तर ह्या ज्या गोष्टी वर्णन केल्या ती कृती कोणाची आहे? झाडांच्या फांद्या म्हणजे झाडे नाहीत का? पाण्याशिवाय समुद्र आहे का? तेज आणि सूर्य ही निराळी आहेत का? अवयव आणि शरीर ही निराळी आहेत का? किंवा पाणी व पाण्याची गोडी ही काही निराळी आहे का? बघा, म्हणजे मन कसं आहे हे सांगण्यासाठी ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत. जर मनातच नसेल अहिंसा तर तुमच्या अवयवांमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये ती येणार नाही. त्यासाठी उदाहरण देण्यासाठी काय सांगितलेलं आहे, की झाडाच्या फांद्या म्हणजे झाड नाही का? किंवा पाण्याशिवाय समुद्र आहे का? पाणी नसेल तर समुद्र कुठला? त्याला समुद्र थोडी म्हणणार कोणी. किंवा तेज आणि सूर्य हे वेगवेगळे नाही, ते एकच आहेत. अवयव आणि शरीर ही निराळी आहेत का? नाही आहेत. तसेच पाणी व पाण्याची गोडी ही काही निराळी नाहीत का? तर निराळी नाही आहेत. म्हणून हे सर्व इंद्रिय. आता याच्यानंतरच आपण वाचू म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला वाचता येईल. म्हणून हे जे सर्व सांगितलये भाव, बाह्य भाव, ते मनची गा सावयव ऐसे जाणे. जे बीज भुई खोविले, तेची वरी रुखूर जाहले, तैसे इंद्रियाद्वारी फाकले अंतरची की. पै मानसीची जरी अहिंसेची अवसरी, तरी कैची बाहेरी ओसंडेल. आवडे ते वृत्ती किरटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचे दिठी करासिये. वाचुनी मनीची नाही, ते वाचेसी उमटेल काही, बिवीण भुई अंकुर असे काय म्हणूनी. म्हणून हे जे सर्व इंद्रियांचे बाह्य व्यापार सांगितलेत ते मनाचेच आहेत असे समज. हे म्हणून असं का सांगितलेलं की म्हणून हे जे
इंद्रियांचे बाह्य व्यापार आहेत, हे मनाचेच आहेत समज. याला उदाहरणं पाठीमागे दिलेत, की झाडाच्या फांद्या म्हणजे झाड नाही का? आहे. पाण्याशिवाय समुद्र आहे का? तर नाहीये. सूर्य आणि तेज वेगळं आहे का? नाही. म्हणून हे जे सर्व इंद्रियांचे बाह्य व्यापार आहेत, जे सांगितले आहेत, ते मनाचेच आहेत असे समज. हे बीज जमिनीत पेरले असता, जे बीज जमिनीत पेरले असते, तेच वर झाडाच्या रूपाने दृष्टीस पडते. त्याचप्रमाणे इंद्रियांकडून जे व्यापार घडतात, ते मनाच्याच प्रेरणेने होतात. आपल्या मनात जे असतं ते आपल्या कृतीत दिसतं. आपल्या मनात जर कपट असेल, तर कृतीमध्ये तुम्हाला कपटच दिसणार आहे. आपल्या मनात राग असेल, तर आपल्या शब्दातून तो राग व्यक्त होणारच आहे. आपला हात उठणारच आहे. म्हणून त्यासाठी उदाहरण देताना काय सांगितलंय बघा, की जे बीज आपण जमिनीत पेरणार, त्याचंच झाड येणार आहे. तुम्ही आंब्याची कोय पेरली, तर त्यातून बोराचं झाड येईल का? नाही येणार. किंवा तुम्ही जांभळाची बी पेरली आणि त्या झाडाला द्राक्ष मिळतील का? नाहीत येणार त्याला. जे बीज पेरणार त्याचंच झाड वर येणार आहे. बरोबर ना? म्हणून म्हणजेच जे मनात आहे, तेच तुमच्या कृतीत दिसणार आहे. परंतु मनात जर अहिंसेचा उदय झाला नसेल, तर इंद्रियाकडून ती बाहेर कशी पडेल? बघा, हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे, की मनात जर इंद्रिय अहिंसेचा उदय झालाच नसेल, तर इंद्रियांकडून ती बाहेर कशी पडेल? आणि हेच काम ही गीता, ही ज्ञानेश्वरी सध्या करत आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला हे नक्की माहिती होतं, की आपल्या भक्तांच्या मनामध्ये जर आपण अहिंसा नाही घातली, त्यांना अहिंसेचं शिक्षण नाही दिलं, तर त्यांच्या कृतीतून अहिंसा घडणारच नाही. म्हणून हे एवढं मोठं विवेचन श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेलं आहे. त्याचं कारण हेच, की मनातच जर अहिंसा उत्पन्न झाली नाही, तर इंद्रियांकडून ती बाहेर कशी पडणार आहे? म्हणून आपण जे मागच्या 2-3 पाठांमध्ये जे वाचत आहोत, त्यातून नक्कीच आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये फरक पडला असेल. कारण आता आपल्याला ज्ञान झालं, अहिंसा म्हणजे नेमकं काय? जीवाच्या संदर्भात जशी अहिंसा असते, तशीच शब्द हिंसा सुद्धा होऊ नये. हे सुद्धा आपण काल समजून घेतलेलं आहे. म्हणजे हे समजून घेतल्यानंतर आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये फरक पडतो बघा. आपल्याला लक्षात येतं, की आपण समोरच्याला दुखवू नये. आपल्या शब्दाने समोरच्याला इजा होईल असे टोकदार शब्द आपण वापरू नये. हे आतापर्यंत लक्षात आलं असेल आणि नक्कीच आपल्या बोलण्यामध्ये फरक पडला असेल. तर हाच उद्देश भगवान श्रीकृष्णाचा आहे, की तुमच्या मनामध्ये अहिंसा उत्पन्न करायची. अहिंसा जर उत्पन्न केली तर तुमच्याकडून हिंसा घडणारच नाही. हाच उद्देश आहे इथं. अर्जुना, कोणतीही वृत्ती अगोदर मनाच्या ठिकाणीच उत्पन्न होते आणि मग ती वचने, दृष्टीने व हाताने घडते. आपल्या मनात जर राग नसेल, तर आपल्या बोलण्यातून, शब्दातून तो व्यक्त होणार नाही. आपल्या मनात भरपूर राग आहे आणि आपण समोरच्याला प्रेमानं कुरवाळेल का? समोरच्याशी प्रेमानं बोलेल का? नाही होत तसं. तेच इथं सांगितलेलं आहे, की तुमच्या मनात जे आहे ते तुमची वचने, दृष्टी व हाताने घडते. बाकी जी गोष्ट मनात येत नाही, ती तोंडाने बोलली जाईल का? समोरच्याच्या बाबतीत जर आपल्या मनात प्रेमच नसेल, तर आपले जे काही कोरडे शब्द आहेत, की ज्याला प्रेम प्रेम नाहीच लागलेलं, प्रेमाचं कोटिंग न झालेले जे शब्द आहेत, प्रेमाचे जे शब्द आहेत, ते समोरच्यापर्यंत पोहोचणारच नाही. तुम्ही खोटं खोटं कितीही बोला, समोरच्याला समजत असतं. आणि खरंच ज्याच्या मनामध्ये प्रेम असतं, तेही समजतं. बघा, आपण आपल्या गावी गेलो आणि
आपली आजी असते, आजोबा असतात. नंतर आपल्या आपली काकू असते. आजी आजोबा प्रेमानं गालावरून हात जी आपल्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते, "बाबा कसा आहेस रे?" असं म्हणते ना. डोळे बारीक करून, डोळ्यात थोडंसं पाणी आणून आपल्या काळजीने ती विचारते. ते शब्द 2च शब्द असतात, पण आपल्या मनाला एकदम लागून जातात. त्यात खरं प्रेम आहे कळतं. आपल्याही डोळ्यातून नकळत पाणी येतं. आपण हसून डोळ्यातलं पाणी लपवत आजीला म्हणतो, की "आजी मी बरा आहे गं." आणि तीच काकू काकू उसनं प्रेम आणून, उसनं मनात प्रेम नसताना उसने नुसते शब्द आणून बोलते, "अरे, अरे, आलास, थकला असशील ना? घे, घे पाणी घे. बस, बस, बस जरा. तुला मी चहा आणते हां. काय त्रास नाही ना झाला?" बघा, या शब्दामध्ये तुम्हाला प्रेम दिसतं का? या शब्दामध्ये हे फक्त औपचारिकता आहे. आणि आजीच्या 2च शब्दामध्ये "कसा आहेस रे बाबा?" किती प्रेम आहे बघा त्याच्यामध्ये. हे तुम्हालाही लक्षात येतं. त्यामुळे जे मनात असतं ते कृतीत असतं. जर मनातच नसेल तर ते कृतीत येणार कुठून? बाकी जी गोष्ट मनात येत नाही ती तोंडाने बोलली जाईल का? हे पहा, बीजाशिवाय जमिनीत अंकुर उत्पन्न होतील का? जर आपण बीजच नाही लावलं तर जमिनीमध्ये अंकुर निर्माण कसं काय होतील? उत्पन्न होतील का? होणारच नाहीत. म्हणून मनपण जै मोडे, तै इंद्रिय आधीची उबडे. सूत्रधारे विण साई खडे, वावो जैसे. उगमीची वाळुनी जाये, ते ओघी कैचे वाहे. जीवू गेलिया आहे, चेष्टा देही. तैसे मन हे पांडवा, मूळ या इंद्रिय भावा. हेची राहाटे आघवा, द्वारी इही. परी जिये वेळी जैसे, जे होऊनी आता असे. होऊनी आत असे, बाहेर ये तैसे व्यापारूपे. या लागी साचोकारे, मनी अहिंसा थावे थोरे. जैसे पिकली धृती आदरे, बोभांत निघे. म्हणून ज्याप्रमाणे सूत्रधाराशिवाय कळसूत्री बाहुली हलत नाही, त्याप्रमाणे मन जेव्हा कोणाचाही व्यापार करण्यास प्रवृत्त होत नाही, तेव्हा इंद्रिये अगोदरच निर्बल होतात. तुम्हाला कळसूत्री बाहुले माहिती आहेत का? आपण जत्रेमध्ये वगैरे जातो आणि ते कळसूत्री बाहुल्यांचा आपण खेळ बघतो. त्या बाहुल्या नाचतात कशावर? कशामुळे नाचतात त्या? तर पाठीमागे एक जण बसलेला असतो, तो त्याच्या हातात बारीक असे धागे असतात, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि त्या धाग्यांना त्या कळसूत्री बाहुल्यांचं डोकं, 2 हात, पाय, कपडे वगैरे सगळे बांधलेले असतात आणि तो वरून जशी बोटं हलवेल तशी ती बाहुली नाचल्यासारखा आपल्याला भास होतो. खरं तर ती बाहुलीमध्ये जीव असतो का? नाही. मग ती नाचते कुणाच्या इशाऱ्यावर? तर त्या जो पाठीमागून जो धागे ओढत असतो त्याच्यावरती नाचत असते. तर तेच इथं सांगितलेलं आहे की सूत्रधार जो आहे पाठीमागचा, त्या सूत्रधाराशिवाय कळसूत्री बाहुली हलत नाही. त्याप्रमाणे मन जेव्हा कोणताही व्यापार करण्यास प्रवृत्त होत नाही, तेव्हा इंद्रिये अगोदरच निर्बल होतात. अगोदर मनात इच्छा निर्माण होते आणि मग ती इंद्रियांकडून करून घेतली जाते. म्हणजे जे काही पाप आपल्या हातून होतं किंवा जे काही पुण्य आपल्या हातून होतं, हे पहिल्यांदा आपल्या मनात येत असतं आणि मग ते कृतीत होत असते. म्हणून मन महत्वाचं आहे आणि मनाला आपण जे काही सजवतो, घडवतो, संस्कारित करतो, ते महत्वाचं आहे. मन अशा पद्धतीने घडवायला हवं की त्याच्याकडून कुठलं पापच होणार नाही.
जे पाणी उगमाशीच आटून जाते ते नदीच्या ओघात कोठून वाहणार? नदीचा उगम झाला आणि तिथेच नदी आटली असं थोडी चालतं. त्याला नदी थोडी म्हणणार. हे पहा, प्राण गेल्याबरोबर देहाकडून काही व्यापार घडतात का? एखाद्याचा जीव गेलेला आहे, डॉक्टरांनी सांगितलं की हा आता मृत झालेला आहे आणि तो उठून चालू लागला तर काय होईल? तर त्याला आपण मेलं असं म्हणेल का? नाही, त्याच्यात अजून जीव आहे, प्राण आहे असंच आपण म्हणणार. बरोबर आहे. तर तसं इथं सांगितलेलं आहे की प्राण गेल्याबरोबर देहाकडून कोणतेही व्यापार घडतात का? तर घडत नाहीत. त्याचप्रमाणे पार्था, मन हे इंद्रियांच्या व्यापारास मूळ कारण आहे व हेच सर्व इंद्रियांकडून व्यापार घडवते. मनात आल्याशिवाय हात पाय काही करू शकत नाही. जे व्यापार आपल्या हाताकडून पायाकडून जे काही घडतं ते मनामुळेच घडत असतं. आपल्या मनात पहिल्यांदा येतो चोरी करावी आणि मग आपण चोरी करतो. आपल्या मनात अगोदर येतं की आपण काहीतरी पुण्यकर्म करावं, एखाद्या भुकेल्याला भाकरी द्यावी. आपल्या मनात अगोदर येतं की एखादं कुत्र्याचं पिल्लू रात्रभर पावसात थंडीत कुडकुडतोय, आपण जातो, त्याला कोरड्या फडक्यानं पुसतो, घरात आणून त्याला उबदार फडक्यामध्ये ठेवतो. हे पहिल्यांदा मनात येतं. जशा चांगल्या गोष्टी पहिल्यांदा मनात येतात तसंच वाईट गोष्टी सुद्धा पहिल्यांदा मनातच येतात आणि नंतर ती कृती घडत असते. तर इथं तेच सांगितलेलं आहे की इंद्रियांचा व्यापारास मूळ कारण आहे ते म्हणजे मन. परंतु ज्यावेळी मनात जशी वासना उत्पन्न होते तसे इंद्रियांकडून बाहेर व्यापार घडतात. याकरिता ज्याप्रमाणे पिकलेल्या फळांचा वास आपोआप चहूकडे पसरतो त्याप्रमाणे खरोखर मनात अहिंसा बळकट कायम असली म्हणजे इंद्रियांच्या व्यापारास अहिंसा दृष्टीस पडते. मनात जर अहिंसा असेल तर इंद्रियांत सुद्धा अहिंसा दृष्टीस पडते. म्हणून इंद्रिये तेची संपदा वेचिता ही उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहाती समुद्री दाटे भरिते तै समुद्रची भरी तरिया ते तैसे स्वयंपती चित्ते इंद्रिया केली हे बहु असे पंडितू धरुनी बाळकाचा हातू ओळूली हे सौव्यक्तू आपणची तैसे दयालुत्वा आपुले मने हात पाय आणले मग ते उपजविले अहिंसेचे. या कारणे किरीटी इंद्रियांची या गोठी मननीयेची रहाटी रूप केले. म्हणून इंद्रिय ही अहिंसा म्हणून इंद्रिये ही अहिंसा हीच आपली संपत्ती असे पूर्णपणे मानून तिचीच देवघेव म्हणजे व्यापार करतात. ज्याप्रमाणे समुद्राला भरती आली म्हणजे समुद्राच्या पाण्याने खाड्या भरतात त्याचप्रमाणे मनात अहिंसेचे आलेले भरते इंद्रियांच्या व्यापारात ही दृष्टीस पडते. बघा, अहिंसेच्या संदर्भात आपण पहिल्यांदा पाहिलं की जीवाच्या संदर्भातली अहिंसा, नंतर आपण पाहिलं की शब्दाच्या संदर्भातली अहिंसा, शब्द कसे वापरावेत, कशा पद्धतीने बोलावे. आता त्याच्या पुढचं अजून ज्ञान इथं आलेलं आहे ते म्हणजे काय? अहिंसा जन्म घेते पहिल्यांदा मनामध्ये आणि मग ती कृतीत दिसते. याचं ज्ञान जर आपल्याला नसेल तर नुसतं अहिंसा अहिंसा म्हणून आपल्याला कळणार नाही. अहिंसा ही आपल्याला पहिल्यांदा मनात जन्मावी लागते तर ती कृतीतून बाहेर पडते. म्हणजे किती डीप ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये आहे बघा.
म्हणजे पहिल्यांदा मन आपल्याला अहिंसेच्या मार्गात लावलं पाहिजे, तर आपल्याकडून आपल्या इंद्रियांकडून ती कृतीत उतरेल. तेच इथं सांगितलेलं आहे. म्हणून इंद्रिये ही अहिंसा हीच आपली संपत्ती असे पूर्णपणे मानून तिचीच देवघेव म्हणजे व्यापार करीत असतात. ज्याप्रमाणे समुद्राला भरती आली म्हणजे समुद्राच्या पाण्याने खाड्या भरतात, त्याचप्रमाणे मनात अहिंसेचे आलेले भरते इंद्रियांच्या व्यापारातही दृष्टीस पडते. मनात अहिंसा असेल तर ती इंद्रियांच्या व्यापारातून लक्षात येते. जसं समुद्राला भरता आलं तर ते खाड्यात दिसतं, खाड्या भरून जातात. त्याचप्रमाणे फार काय सांगावे, पंतोजी ज्याप्रमाणे लहान मुलाला हात धरून त्याकडून सुरेख अक्षर लिहवितो, त्याप्रमाणे आपले ठिकाणी पूर्णत्वास आलेले दया हस्तपादादी इंद्रियांचे ठिकाणी आणून मन हे त्या ठिकाणी अहिंसा उत्पन्न करविते. जसं आजोबा आपल्या नातवाकडून चांगलं अक्षर लिहून घेतात, चांगल्या अक्षराला वळणदार यावं यासाठी त्याच्या हाताला धरून लिहून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या ठिकाणी पूर्णत्वास आलेली दया हस्तपदादी इंद्रियांच्या ठिकाणी आणून मन हे त्या ठिकाणी अहिंसा उत्पन्न करविते. मनात किंवा आपल्या कृतीमध्ये अहिंसा कशी उत्पन्न होते हे इथे सांगितलेलं आहे. काय सांगितलं की पहिल्यांदा दया ही हस्तपादादी इंद्रियांच्या ठिकाणी आणून मन हे त्या ठिकाणी अहिंसा उत्पन्न करते. पहिल्यांदा मनामध्ये दया उत्पन्न होते आणि मग मन मनाच्या द्वारे इंद्रियांच्याकडून अहिंसा उत्पन्न करविते. याकरिता अर्जुना इंद्रियांच्या चेष्टा मनाच्याच व्यापाराप्रमाणे दृष्टीस पडतात. जसं मनात घडतं तसंच आपल्या इंद्रियांच्याकडून दृष्टीस पडतं. म्हणून मन अतिशय महत्वाचं. अहिंसावादी जर तुम्हाला व्हायचं असेल तर ती अहिंसा पहिल्यांदा मनात उत्पन्न व्हायला पाहिजे, मनात जन्मली पाहिजे, तर ती तुमच्या कृतीमध्ये दिसणार आहे, अन्यथा दिसणार नाही. म्हणून मन अतिशय महत्वाचं आहे. आपल्या मनात हिंसा असेल तर आपल्या हाताकडून, पायाकडून, आपल्या इंद्रियांच्याकडून, वाचेकडून हिंसाच होणार आहे. आणि मनात जर तुमच्या अहिंसा असेल, तुमचं मन मृदू असेल, मनामध्ये दया असेल, तर तुमच्या इंद्रियांच्याकडून अहिंसाच तुम्हाला पाहावयास मिळेल, हिंसा होणारच नाही. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत. आपल्याकडून कधीही हिंसा होऊ नये, अहिंसाच आपल्याकडून व्हावी अशी मनोमन प्रार्थना करूयात. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.